नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी वाळवणातील वर्षभर टिकणारे आणि उपवासासाठी बटाटा वेफर्स बनवणार आहोत। तर बटाटा वेफर्स बनवताना बटाटा कोणता वापरावा, तर वेफर्स लाल किंवा काळे पडू नये म्हणून काय करावे आणि वेफर्स कसे बनवावे, अगदी वेफर्स कसे वाफवावे, हे सर्व आज आपण पाहणार आहोत। तर चला मस्त आपण बनवूया पांढरे शुभ्र असे बटाटा वेफर्स। तर पाहू शकता त्यासाठी अगोदर हे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर आज आपण 3 किलोचे बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बटाटा वेफर्स बनवायचे असतं ना, तेव्हा असा मोठा बटाटा लागतो, कारण हे मोठे बटाट्याचे वेफर्स काय होतं की मोठे पडतात, म्हणून शक्यतो वेफर्स बनवण्यासाठी मोठा बटाटा घ्यावा। आणि तो बटाटा घेताना बघा असं हाताने तुम्ही दाबून पहा की लूज बटाटा नको, म्हणजे हाताने दाबला गेला नाही पाहिजे, असं टणक बटाटा हवा। म्हणजे तुम्ही नवीन बटाटा जो आता मार्केटमध्ये मिळतो तोच घ्यायचा शक्यतो, कारण तो नवीन असतो, असं हाताने प्रेस होत नाही आणि त्यामुळे काय होते की बटाट्याचे वेफर पांढरे शुभ्र होतात। कारण नवीन बटाट्याचे, जुना बटाटा जर वापरला तर बटाट्याचे वेफर बरेचदा होतात लूज पडतात आणि ते लाल होतात। त्यामुळे नेहमी नवीन बटाटा वापरायचा मेन म्हणजे, आणि मोठे बटाटे जे असतात ते वेफर्ससाठी घ्यायचे। तर चला आता वेफर्स बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे की बटाट्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे, आणि एकीकडे लगेच पाणीसुद्धा घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये, कारण बटाट्याची साल काढल्यानंतर ना तो लगेच पाण्यात ठेवायचा, असे डायरेक्ट ठेवायचे नाही, मग काय होतं की बटाटा काळा पडतो। त्यानंतर साल काढल्या लगेच तो पाण्यात टाकायचा आहे। तर अगोदर आपण ही बटाट्याची साल काढून घेऊया। आणि आता उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे। आता उन्हाळी वाळवणातील आपण सांडगे बनवलेले आहे, आणि गेल्या वर्षीसुद्धा आपण उपवासासाठी असेल किंवा बाकीचा उन्हाळी वाळवणसुद्धा खूप पाहिली होती, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि ह्या वर्षीसुद्धा आपण उन्हाळी वाळवण बनवणार आहोत। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील। तर चला आता अगोदर आपण ही बटाट्याची साल जी आहे ती सोलनच्या साहाय्याने काढून घेऊन येऊया। तर हे बघा आता ही साल जी आहे बटाट्याची काढून झालेली आहे, अजिबात त्याला आपण बटाट्याची साल ठेवणार नाही आहे। आणि अशी साल काढून घेतल्यानंतर एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा बटाटा ठेवायचा आहे, कारण बाकीचे बटाटे सोलून होईपर्यंत म्हणजे तो काळा पडत नाही, त्यामुळे लगेच तो पाण्यात टाकायचा आहे। तर अशाच पद्धतीने अगोदर आपण काय करूया की सर्व बटाट्यांची साल काढून घेऊया। तर हे जे आहेत ना ते 3 किलो बटाटे आहेत, 3 किलोचे बटाट्याचे वेफर्स आपण बनवणार आहे। तर चला साल काढून घेतल्यानंतर वेळच्या किंवा सुरसायना मधोमध कापून घ्यायचं, मधोमध कापल्यामुळे काय होते की वेफर्स व्यवस्थित पडतात, वेफर्स बनवताना ते तुटणार नाही काय नाही। त्यामुळे वेळेच्या साहाय्याने असे मधोमध 2 भाग करून घेऊया किंवा सुरीच्या साहाय्याने, आणि ते सुद्धा आपण पाण्यातच ठेवणार आहे। तर सर्व बटाटे आपण असे कापून घेतले। आता आपण घेऊया बटाटा वेफर्सची जी मशीन असते ती। तर हे बघा आता वेफर्स करताना तो वेफर्स करायचा कसा, अजिबात वेफर्स करताना तो तुटला नाही पाहिजे, म्हणजे अर्धा नाही झाले यासाठी काय करायचं आहे, जेव्हा आपण असं वेफर्स करतो ना तर प्रत्येक वेळी हा बटाटा जो आहे ना वेफर्स असा करताना उचलायचा, म्हणजे काय होतं की वेफर्स जे आहे ना पूर्ण निघतो, करताना तुटत नाही काही नाही। आणि लगेच वेफर्स बनवल्यानंतर ते ही काय करायचं आहे की एका लगेच पाण्यात टाकायचं आहे, ते पण असे वरती डायरेक्ट ताटात वगैरे ठेवायचे नाही। तर पाहू शकता बटाट्याचा मोठा असल्यामुळे वेफर्ससुद्धा किती मोठे छान पडलेले आहे, आणि तेही लगेच पाण्यात टाकून द्यायचे। तर चला आता अशाच पद्धतीने आपण वेफरच्या मशीनच्या साहाय्याने वेफर्स बनवून घेऊया। आणि जेव्हा आपण वेफरसाठी पाणी वापरतो ना ते म्हणजे आपल्या पिण्याचं पाण्याचाच वापर करायचा। बोरिंगचं पाणी जर कुणाकडे असेल तर ते पाणी वापरू नका, त्यामुळे काय होतं की वेफर्स जे आहे ना ते लाल पडतात। त्यामुळे पिण्याच्याच पाण्याचा वापर जो आहे ना तो वेफर्स बनवताना स्वच्छ धुण्यासाठी किंवा वापरताना यांना शक्यतो पिण्याचंच पाणी वापरायचं आहे। तर चला आपण मशीनच्या साहाय्याने बघा आता वेफर्स जे आहे ना सर्व बनवून घेऊया। आता ह्या सर्व प्रोसेसला मला एक अर्धा तास लागला होता सोलून वेफर्स बनवायला। तर हे बघा असे मस्त मोठे बटाटे असल्यामुळे वेफर्स किती छान पडलेले आहेत। तर चला आता आपण सर्व वेफर्स मी काय करते की बनवून घेते। तर हे बघा सर्व वेफर्स आता बनवून घेतलेले आहे। आता वेफर्स सगळे बनवून घेतले की वेफर्स जे आहे ना बनवल्यानंतर 3 ते 4 पाण्याने नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे बटाटा धुतल्यानंतर त्याचं जे व्हाईट पाणी निघतं ना तसं अजिबात निघता कामा नये। म्हणजे जवळजवळ आपल्या 3 ते 4 वेळा हे बटाटे वेफर्स ना धुवून घ्यायला लागलेले आहे, कारण जेवढे तुम्ही धुवून घेशाल ना व्यवस्थितपणे तेवढे तुमचे वेफर जे आहे ते मस्त पांढरे शुभ्र होतात, आणि वर्षभर 2 वर्ष जरी राहिले तरी ते अजिबात काळे पडत नाही किंवा लालही पडत नाही। त्यामुळे स्वच्छ असे हे धुवून घ्यायचे आहे। तर चला अगोदर हे वेफर्स आहे ना धुवून घेते।
थोडेसे असे मोकळे करून घ्यावे. तर पाहू शकता हे पाणी किती व्हाईट निघलेलं आहे. तर चला अजून मी 2 ते 3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घेते. तर चला पुन्हा एकदा मी धुवून घेणार आहे. मी बघा 3 पाण्याने धुवून घेतले आहे. हे 4थं पाणी मी घेतलेलं आहे. एकदम पांढरं शुभ्र असं पाणी निघलं पाहिजे, असे व्यवस्थित धुवून घ्यायचे. तर चला आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना आता मी हे रात्री बनवले होते म्हणून काय केलेलं आहे का त्याची आपल्याला तुरटी टाकायची आहे. आणि पाणी जे आहे ना नेहमी वेपर ज्या भांड्यात ठेवतो त्या वेपरच्या वरती पाणी हवं. आता हे मी घेतलेलं आहे अर्धा चमचा तुरटी याच्यात आणि अर्धा चमचा याच्यात, म्हणजे 2 भांड्यामध्ये मी अर्धा चमचा तुरटी टाकलेली आहे. आणि तुरटी जी आहे ना फोडून त्याची पावडर करून टाकायची आणि पाणी जे आहे ना ते वेपरच्या वरती ठेवायचे आहे. हे बघा पाहू शकता. चला तर दुसऱ्या दिवशी आता आपल्याला काय करायचं, सकाळी ना वाफवायची आहे. तर पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आता मात्र हे धुवून घ्यायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी 4 ते 5 पाणी छान धुवून घेतलं होतं आणि पाण्याला एक चांगली उकळी आली का आता हे वाफवायची. आता वाफवायचे कसे हे मी तुम्हाला सांगते. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर ना हे जे आहे ना जास्त नाही सोडायचे, एक 4-5 मुठी असे सोडायचे, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित असे वर खाली चमच्याने करता आले पाहिजे. एकदम एका वेळी टाकायचे नाही. आणि हे वाफवताना काही शिजवून घ्यायचे नसतात. एक नॉर्मली तुम्ही ना मीडियम गॅस करून ना उकळतं पाणी असतं त्यामुळे 5 मिनिटातसुद्धा हे वाफवले जातात. तर वाफवले गेले हे कसे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता मी चमच्याभर जाडं मीठ इथं वापरलेलं आहे, कारण जाडं मिठाने छान चव येते. 1-1.5 चमचे जाडं मीठ. आता हे वेपर्स आपण सोडलेले आहेत तर हे आपले वाफवून घ्यायचे. आता मध्ये बघा चमच्याने काय करायचे, वर खाली करायचे, म्हणजे व्यवस्थित सगळे वेपर जे आहेत ना वाफवून होतात. तर चला हे वाफवून घेऊया. 1-5 मिनटं लागतात वाफवून घ्यायचे असतात, शिजवून नाही घ्यायचे. त्यामुळे लक्षात ठेवा वाफवणे आणि शिजवण्याचाच फरक आहे, कारण यामध्ये प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. तर हे बघा आता हे जे वेपर्स आहे ना वाफवून झालेलं आहे. तर वाफवून झाले कशी ओळखायचे, आपलं नख आहे ना ते अलगद त्या वेपर्समध्ये गेलं पाहिजे. ह्या हिशोबाने अजिबात असे शिजवून नाही घ्यायचे, फक्त वाफवून घ्यायचे. किंवा तुम्ही खाऊन पहा, खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट कळेल. अगदी अलगद ते नख त्या वेपर्समध्ये गेलं पाहिजे. तर म्हणत आपले वाफवून झालेले आहेत. आता हे वाफवून झाले ते एका चाळणीमध्ये मी काढून घेते. चाळणीमध्ये काढल्यामुळे काय होतं, एक्स्ट्राचं पाणी खाली भांड्यामध्ये जमा होतं. आणि हे आता आपल्याला वाफवून झालेले जे वेपर्स आहे ते वाळत टाकायचे आहे उन्हामध्ये. तर अगोदर जे वाफवलेले आहे ना ते काढून घेऊया आपण. चला सर्व काढून घेतलेलं आहे. आता त्या उकळीच्या पाण्यातच आपण बाकीचे वेपर टाकायचे थोडे म्हणजे. आणि आता काय करा तुम्ही की गॅस स्लो करू शकता, म्हणजे हे वाळत घालतपर्यंत हे पण वाफवून निघतात, फक्त गॅस स्लो ठेवावं लागेल. तर चला तर हे सुद्धा आपण वाफवून घेऊया. हे बघा जास्त टाकायचे नाही, असं व्यवस्थित हलवता आले पाहिजे एवढेच वेपर्स टाकायचे आहेत. तर चला हे वाफवतात तोपर्यंत हे आपण वाळत टाकूया. तर हे बघा आता नाही वाळत टाकताना पण एकावर एक नाही टाकायची, तर असे मोकळं सुसुरीत टाका. आणि वेपर्सला वाळायला मेन म्हणजे जास्त दिवस लागत नाही, 2 दिवसामध्ये वाळतात. तर चला आता हे मोकळे करून छान असे वेपर्स वाळत टाकून घेऊया. हे काय मेन आहे वाळत टाकायचं. तर मी वाळत टाकत होते तर मला श्रीसुद्धा मदत करत होता मध्ये. तर हे असे पांगून मी वाळत टाकलेलं आहे. आणि वाळत टाकताना काय करा की कॉटनचा कपडा घ्या किंवा साडी घ्या किंवा ओढणी घ्या. प्लॅस्टिकच्या याच्यावरती वाळत टाकू नका, कारण कॉटनच्या याच्यावरती वाळत टाकल्याने काय होतं की पटकन ते वाळतात, कारण पाणी जे आहे ना कॉटन पटकन ऑब्झर्व करतं, त्यामुळे वेपर्स पटकन वाळतात. तर चला आता हे वाळत घालते. 5-10 मिनटं लागली होती मला 3 किलोचे वेपर्स वाळत घालायला. तर एक करून आता हे वेपर्स वाळत टाकूया. आणि बाकीचे राहिले सुद्धा वेपर्स मी आता असेच वाफवून घेते आणि उन्हात काय करते पुन्हा सर्व वाळत टाकते. तर चला सर्व वेपर्स ना बघा उन्हात वाळत घालून झालेलं आहे. तर मी गॅलरी टाकली, मग त्यामुळे मला 3-4 दिवस लागले होते. जास्त ऊन असेल तर 2 दिवस असे छान वाळतात. आणि पाहू शकता अजिबात लाल काळे पडलेले नाही, एकदम मस्त पांढरे शुभ्र हे वेपर झालेले आहे. आणि मस्त दुप्पट टिप्पट फुलतात. हे बघा किती पांढरे शुभ्र झाले आहे, पाहू शकता. वेपर्स तर आपले बनवून झालेले आहेत. मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते की आपले वेपर्स लाल दिसतात ते काळे दिसतात. तर चला तेल गरम करून घेतल्यानंतर गॅस स्लो करायचा. आणि जास्त कडकडीत तेल करायचं नाही कधी पण वेपर्सला तळताना, कारण वेपर्स थोडेसे पातळ असतात, नाजूक असतात. त्यामुळे मिडियमच तेल तापवायचं आणि छान बघा स्लो गॅसवरती हे असे फ्राय करून घ्यायचे. पहा किती पांढरे शुभ्र आहे, अजिबात तुम्हाला लाल दिसणार नाही किंवा काळे दिसणार नाही, एकदम पांढरे शुभ्र. अगदी तुम्ही 2-3 वर्ष हे सहज स्टोअर करू शकता. फक्त स्टोअर करताना काय करायचे की एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मस्त त्याला हवा वगैरे न लागता असे ठेवायचे, म्हणजे ते नरम पण पडत नाही किंवा सादळत नाही आणि व्यवस्थित राहतात. तर हे बघा पाहू शकता मस्त असे पांढरे शुभ्र झालेले आहे आणि मस्त दुप्पट टिप्पट फुलतात.
एकदम छान झालेले आहे आणि वेपर्स पण असे मोठे मोठे छान झालेले आहेत. तर पाहू शकता मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे. हे बघा अशा मोठा बटाटा वापरल्यामुळे काय होते की असे मोठे मोठे वेपर्स होतात आणि बघा मस्त पांढरे शुभ्र आणि खायलाही छान. कारण आपले उपवास इतके असतात ना की आता उन्हाळ्यामध्ये आपण जर उपवासाचे असे पदार्थ बनवून ठेवले की आपले श्रावण चालू झाला की आपले उपवासही चालू होतात, तेव्हा आपण हे उपवासाचे पदार्थ वापरू शकतो. कारण सारखं सारखं साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा येतो. त्यामुळे आता थोडीशी मिरची पावडर टाकली की हे थोडेसे तिखटसुद्धा होतात, त्यामुळे तिखट चटपटीत खायला छान लागतात. तर पाहू शकता उन्हाळी वाळवणातील हे पांढरे शुभ्र अजिबात लाल काळे न पडणारे 3 किलोच्या प्रमाणात बटाटा वेपर्स आपले तयार झालेले आहे. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.